नाइस. And more? तुझ्यासारख्या अनेक मुली फसल्यात ह्या सगळ्यात. पण तुम्ही सगळ्यात जर घाबरून गप्प बसला तर या लोकांचा मार्गच मोकळा होईल. कोणीतरी पुढे आलं पाहिजे, कोणीतरी तक्रार केली पाहिजे. तुझा आत्मसन्मान तुला टिकवायचा असेल तर तुला हे धाडस केलंच पाहिजे. म्हणून तू खूप टेन्शन घेतलं होतंस. बघ किती छान आलेत फोटो. सुरुवातीला खूप टेन्शन मध्ये होतेस तू, नंतर हळूहळू खुलत गेलीस, जास्त सुंदर दिसत गेलीस. म्हणून तुला खरंच सांगतोय, माझ्या कलेक्शनला आजपर्यंत इतका सुंदर चेहरा कधीच मिळाला नव्हता. खरंच सांगतोय. त्या दिवशी बाहेर पडताना एक मुलगी आली होती, खूप अडचणीत वाटली मला, अस्वस्थ वाटली. तू बघितलंस तिला, भेटलीस तू? कादंबरी नाव आहे तिचं. ओके ओके. आपण तिला काही मदत करू शकतो का? म्हणजे काय झालं तिला, काय प्रॉब्लेम आहे? काही कळतच नाहीये कशी मदत करायची आणि काय मदत करायची. तिने आधी काहीतरी सांगायला हवं ना. तिची खरंच एक खूप मोठी गोष्ट आहे. मी सांगेन तुला कधीतरी. हॅलो मनू. हॅलो हॅलो कादंबरी. हॅलो. आता फोन तर उचलला होता, पण मग आता स्विच ऑफ का येतोय? काय झालं असेल? कोणी तिला... नाही, असं काही झालं नसेल. तू आणि मी एकसारखेच आहोत. कळतंय का? तुझ्याशिवाय मला आणि माझ्याशिवाय तुला कुणीच नाही. हे आपण पुन्हा एकदा एकत्र येऊया. मी तुला इथून कुठेतरी दुसरीकडे घेऊन जाईन. बोल ना माझ्याशी, प्लीज बोल ना माझ्याशी. तू हा मंगेश तुम्हाला कसा वाटला? म्हणजे आम्ही बोलत होतो तेव्हा तुम्ही त्याला ऑब्झर्व केलं? हा, म्हणजे मला एक साधा माणूस वाटला, साधा सरळ धंदा करणारा एक मराठी माणूस. इतकंच? हो, इतकंच. का सर, तुम्हाला काही वेगळं वाटलं? नाही, असं काही वेगळं नाही, पण कोणास ठाऊक हा मंगेश मला साफ नाही वाटला. काहीतरी खटकतंय त्याच्याबद्दल. नेमकं काय ते आत्ता नाही सांगता येणार. पाहूया, एक दोनदा भेट होईल म्हणजे कळेलच. अरे सगळे राडे झालेत. नशीब त्या प्रशांतने तोंड नाही उघडलं, नाही का? आणि जरी त्यांनी तोंड उघडलं तरी तो जे काही सांगतोय ते खरं नाही हे आपण सिद्ध केलं असतं. तोच म्हणाला होता तसं एकत्र. हो, त्याला खोटं पाडणं ठीक आहे, पण त्या कादंबरीचं काय? ती आहेच ना. तिनं तोंड उघडलं तर आपण सगळेच जण गोत्यात येऊ. आणि आता तर तो इन्स्पेक्टर आकाश तो नंबर ट्रॅक करत इथपर्यंत येऊन पोहोचलाय. म्हणजे तो प्रशांतचा फोन टॅप करत असणारच. म्हणजे काय, इकडून तिकडून आपण संकटात सापडलोच आहोत. संकटात आहोत म्हणे? मग तुम्हाला भरमसाठ पैसा कशाला देतो मी? पळवाटा शोधायलाच ना? हो, नका काळजी करू. प्रशांतला सांगितलंय मी. काय? त्या कादंबरीची विल्हेवाट लावायला.